सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गवई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गवई साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचा विजय असो. डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. विजय असो. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. या जिल्हा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या जिल्हा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या जिल्हा प्रशासन हाय हाय. जिल्हा प्रशासन हाय हाय. जिल्हा प्रशासन हाय हाय. तुमच्या राज्यात चाललंय काय? तुमच्या राज्यात चाललंय काय? तुमच्या राज्यात चाललंय काय? कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. अरे पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे कायदा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. या प्रवीण पाटलाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या प्रवीण पाटलाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या प्रवीण पाटलाचं करायचं काय? खाली मुंडी वर. 15 ऑगस्ट 2026 पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच जवळपास 1 महिना वेगवेगळ्या विभागाला आम्ही पत्रव्यवहार केला होता. आमची अपेक्षा होती की वेगवेगळा विभाग पत्राच्या अनुषंगानं विषयांकित मुद्द्यानुसार कारवाई आणि कार्यवाही करतील आणि आम्हाला स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिनी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मात्र आमचा भ्रमनिराश झाला. पोलीस विभाग सोडला तर सगळी प्रशासकीय यंत्रणेतले गेंडेच्या कातडीचे अधिकारी यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य राहिलेलं नाही. कारवाई आणि कार्यवाही झाली नसल्यामुळं आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. ही भूमिका एवढ्यासाठी घ्यावी लागली, MSRDC कडून म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि पोलादपुरा 400 कोटीचा रस्ता जो ठेकेदार करतोय, हा ठेकेदार घर बांधणारे गवंडी घेऊन काम करतोय. याचा क्वालिटीचा दर्जा काय असणार आहे? 1.5 वर्षापासून या रस्त्याच्या कामाच्या 12 वाजलेल्या असताना MSRDCनं 30 जुलै 2020 रोजी जो ठेकेदारांच्या प्रति GR काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ठेकेदार जर हलगर्जीपणा करत असेल, ठेकेदार जर कामचुकारपणा करत असेल, ठेकेदार जर फसवाफसवी करत असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. आमची मागणी आहे त्या ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही आंदोलन सोडणार नाही. ही मागणी आम्ही मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेली आहे. ते त्या खात्याचे मंत्री आहेत, मात्र ते छत्रपती आहेत. राज्यामध्ये बदनाम होऊ नये, छत्रपतींची गरिमा राखली जावी म्हणून आम्ही मंत्री महोदयांना साकडं घातलं. मात्र यदा कदाचित ह्या कामाकडे लक्ष द्यायला मंत्री महोदयांना वेळ नाही असं एकंदरीत दिसतंय. त्यामुळं आज रोजीपासून आम्हाला बेमुदत आंदोलन करावं लागलेलं आहे. दुसरा विषय, सातारा नगर परिषदेचा सिटी सर्वे नंबर 273 जो लहान मुलांच्या खेळाचं गार्डन आहे, आरक्षित जागा, त्याच्यावरती आरक्षण आहे. मात्र त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम दिसल्यामुळं नगरपालिकेच्या शिवणला आम्ही रितसर तक्रार अर्ज केला आणि त्या खेळाच्या मैदानावर असलेले बेकायदेशीर बांधकाम हटवा ही मागणी केली. त्या गोष्टीची चीड मनात घेऊन साताऱ्यातला सराईत गुंड हा 11 तारखेला मला भेटला. ज्या सराईत गुंडाच्या नावावरती 3 खुनाचे गुन्हे दाखल आहेत, बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, गर्दी मारामारीतले गुन्हे दाखल आहेत, हाफ मर्डरचे 4 गुन्हे दाखल आहेत, पोक्सोचा 1 गुन्हा दाखल आहे. असा जवळजवळ 8 ते 10 गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड हा मला भेटला आणि सांगितलं की ते बांधकाम प्रवीण पाटलाचं आहे आणि त्या कामात तुम्ही लक्ष घालायचं नाही, अन्यथा
चौथा मर्डर हा तुमचा केला जाईल. बर, तो सराईत गुंड एवढं बोलून थांबला नाही तर त्याने त्याच्या फोनवरनं तो तथाकथित जो कोण प्रवीण पाटील आहे त्याला फोन केला आणि मला बोलायला भाग पाडलं. त्या सराईत गुंडाच्या फोनवरनं प्रवीण पाटील माझ्याशी बोलत असताना प्रवीण पाटलानं स्पष्ट सांगितलं की ते बांधकाम माझं आहे, विषय माझा आहे, अजिबात लुडबुड करायची नाही, नाहीतर तुमचा मर्डर करण्यासाठी मी 5-50 लाख रुपये खर्च करण्याची माझी तयारी आहे. मी रोज एक खपवीन चळवळीतला, मात्र त्या विषयाकडे लक्ष द्यायचं नाही. ही शेवटची वॉर्निंग आहे, परत वॉर्निंग देणार नाही, खून केला जाईल. उद्याच्या उद्या नगरपालिकेत जायचं आणि तो अर्ज माघार घेण्याची धमकी दिली. मात्र आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा कपाळाला कपड बांधून का चळवळीत उतरलेला असतो, रस्त्यावर उतरलेला असतो. असल्या गल्लीतल्या गुंडांना घाबरणारा हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता नसतो. या असल्या धमकीला अधिक न घालता आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आणि सिटी पोलीस चौकीला संबंधित सराईत गुंडाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे या प्रवीण पाटलावरती संघटित गुन्हेगारी कायदा 111 नुसार कारवाई करा. कारण आज अखेर सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे बेपत्ता झालेले आहेत त्या बेपत्ता करण्याच्या पाठीमागे या प्रवीण पाटलाचा किती सहभाग आहे, अपहरणामध्ये प्रवीण पाटलाचा किती सहभाग आहे, घडलेल्या गुन्ह्यामध्ये प्रवीण पाटलाचा किती सहभाग आहे, बलात्कार का किंवा विनयभंगाच्या प्रकरणात त्या सराईत गुंडाला हाच प्रवीण पाटील पाठीशी घालत होता का? अगोदर 3 जे खून केलेत त्या सराईत गुंडानं याच प्रवीण पाटलाच्या सांगण्यावरनं केलेले आहेत का? अचानकच त्या प्रवीण पाटलाची एवढी संपत्ती वाढली कशी? त्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. मात्र सातारा पोलीस 80 स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे त्याचं गांभीर्याने घेत नाहीत. यदा कदाचित त्या सराईत गुन्ह्याला चौथा मर्डर करावा यासाठी सातारा पोलीस वाट बघत असावे. त्या प्रवीण पाटलावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी यांनी मागणी केलेली. या प्रमुख 2 मागण्यांसह सिव्हिल हॉस्पिटल आम्ही अर्ज दिला. सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे डायग्नोस्टिक सेंटर आहेत प्रत्येक डायग्नोस्टिक सेंटरचे दर वेगवेगळे आहेत. असं का? आजार तोच, तपासणी तीच, मात्र वेगवेगळ्या डायग्नोस्टिक सेंटरला वेगवेगळे दरपत्रक आणि हजारो रुपयांची तफावत का? दरपत्रक जाहीर करा आणि ते दर्शनी भागावरती लावा म्हणून आम्ही सिव्हिल सर्जनला गेल्या 2 वर्षापासून मागणी करतोय. ती मागणी पूर्ण होत नाही म्हणून बेमुदत आंदोलन केलेलं आहे. आदिवासी लोकांचे जातीचे दाखले तात्काळ भेटले पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये करंजाच्या बाजूला जाणारा नैसर्गिक ओढ्यावरती बेकायदेशीर बांधकाम झालेले आहे. ते बेकायदेशीर बांधकाम हटवलं पाहिजे. याचबरोबर कोरेगाव तालुक्यातल्या दुगी गावामध्ये जो जातीवादी प्रकार घडला त्या प्रकारामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हेगार आजही मोकाट फिरतायत. DYSP मॅडम राजश्री तेरणे मॅडमला तेरणे पाटील असल्यामुळं त्यांच्या कानात लवकर दलितांच्या बहुजनांच्या वेदना व्यथा आणि किंचाळ्या जात नाहीत. कदाचित त्या DYSP मॅडमला वाटत असेल की एखादा दुसरा खून पडला पाहिजे. त्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. तिथल्या दलित समाजामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण झालेली नाही. अशा विविध मागण्यासाठी आज रोजी आम्ही 15 ऑगस्टला बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पोलीस प्रशासनानं आमची निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांबरोबर बैठक घडवून आणली. मात्र चर्चा व्यवस्थित झाली, कार्यवाही आज अखेर कुठली झालेली नाही. म्हणून हे बेमुदत आंदोलन जोपर्यंत कारवाई होत नाही, प्रवीण पाटलावरती संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल होत नाही, सुरूरच्या रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, जोपर्यंत सर्वे नंबर 273चं बेकायदेशीर बांधकाम पाडलं जात नाही, नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्याचा तिथला नैसर्गिक ओढा खुला केला जात नाही, भरतगाव जवळचा राजेश मोठ्यानं नैसर्गिक ओढा जो अडवलाय तो जोपर्यंत खुला केला जात नाही तोपर्यंत डायग्नोस्टिक सेंटरचे समान दरपत्रक दर्शनी भागावरती लावले जात नाहीत, अॅट्रॉसिटी प्रकरणातले आरोपी जोपर्यंत अटक केले जात नाहीत तोपर्यंत आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे. याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यावी. आम्हालाही वाटतं प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र क्षणाला दिवसाला
गालबोट लागता कामे नाही. मात्र गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांनाच वाटतंय की या दिवशी आंदोलन करावं. म्हणून तर आज 15 ऑगस्ट आहे, उद्या 16 ऑगस्ट आहे. 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे म्हटले होते, ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. उद्यापासून आमच्या आंदोलनाचा रोख आणि दिशा आणि भूमिका ही आक्रमकपणे असणार आहे. याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय जय संविधान.